ओरडतेस? काय झालं? नाही काही नाही. अरे गालीच्या तिकडे कोण गेला? सांगितलं तर हात लावू नको म्हणून. आणि इकडे होय. उचल. टाक नीट टाक. खबरदार आता हात लावशील तर. होय. आवाज करू नकोस आणि झोपू दे मला. होय. गालीचं जिवंत हाय? येते तर थांब. थांब तिथं. मी थांब म्हणाले ना. मालकांना कळायच्या आधी ना या गालीच्याला घराबाहेर काढलं पाहिजे. पण हा गालीचं जिवंत कसं झाला? हे कोण आहेस तू? इथं कसा आलास? मालक यायच्या आधी इकडनं निघून जा. तुला जर कोणी बघितलं ना तर लई मोठा प्रॉब्लेम होईल. तू जा इकडनं. जा चल. चल जा इकडनं. निघ. निघ. मी आज सांगितलं ना एकदा. निघ. एक आधी सांगितलं ना. बाहेर घे. काय चाललंय तुझं? ते मी गालीच्या खाटेखाली ठेवत होते. कशाला? खराब होईल ना तो. हा ते खराब होईल म्हणूनच मी ठेवत होते. तुला किती वेळा सांगितलंय सारखा सारखा त्याला हात लावत जाऊ नको, तो खराब होईल. अंतर इथे. वय इथे अंतर समोर. गालीचं
इथं घरात ठेवून चालणारच नाही. मी हा गालीचा फेकते. आई झोपल्या ना की नेऊन टाकते या गालीच्याला कुठेतरी. मस्त मऊ आहे गादीपेक्षा. म्या काय म्हणते, म्या गालीच्याला ऊन दाखवून आणू का? एवढ्या उन्हात नको नको, करपेल तो. काय आलं? नाही काही नाही. मला लवकरच काहीतरी करावं लागल. अगं फोन वाजतोय, दे ना. तू लक्ष कुठे आहे? हा ऐकायला येत नाही तुला? फोन दे. हा हा. हॅलो. हॅलो, शोभा, मोहन बोलतोय. तुझा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे, बोल. म्हात्रे, हो आम्ही बायका आज येणार आहोत असं सांगा. हो सांगतो. आम्ही बायका आज येणार आहोत घरी. आम्ही बायका? तू स्वतःला पण त्यांच्यामध्ये मोजतोस का? नाही नाही त्या माया मॅडम चुकून म्हणाल्या म्हणून मी पण हा ठीक आहे या. पण मोनिया, तुला सांगून ठेवते, मी त्यांचं काहीही करणार नाहीये. हो हो चालेल चालेल. या आता लवकर घरी. हो येतो. हा ठेवतो फोन. शोभा शोभा फोन ठीक आहे. त्या मोन्याच्या ऑफिस मधल्या बायका येणार आहेत घरी. जरा घर आवरून ठेव सगळं. त्या बायकांसमोर काही घोळ झाला ना तर मालक माझ्यावर रागवतील. ताई, मी काय म्हणते, आपण गालीचं लपूया का? त्या बायकांसमोर ना घरात गालीचं नको. अगं मग काय चौकात अंतरूया का आपण गालीच्या? नाही नाही तसं नाही, पण ते बायका कशा असतील आपल्याला माहित नाही ना. कोणी चहा सांडेल, कोणी काही दुसरं काही. आता तो गालीचा खराब झाला ना तर तुम्हालाच आवडणार नाही, म्हणून मी म्हणाले. भानू, असं काहीही होणार नाही. पै पाहुणे आले ना तर गालीच्या अंतरतात. तू मला लपवायला सांगतेस? अहो नाही तर बोलण्यामध्ये वेळ घालवू नकोस. जा, ती स्त्रीला साडी काढली ती घेऊन ये जा. वय ताई, हे घ्या. हा हा जा, इस्त्रीला घेऊन ये जा. हा हे थांब 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 थांब. मीच जाते, तू घरातला आवरून घे जरा. वय दे. अहो ताई, तुम्हाला कसं सांगू, हा साधं सुद्धा गालीचं नाहीये. काय करू म्या? मी ना याच्यावर चहा टाकते, म्हणजे याच्यावर डाग पडतील. आणि एकदा डाग पडले ना की शोभाताई सांगेल धुवायला. मी एकदा काय तुला धुवायला काढलं ना, तुझा बरोबर बंदोबस्त करते. आता कुठं जाशील? हा त्यांच्या ऑफिस मधल्या बायका येणार आहेत ना. हा. खूप दिवस झाले बोलवते म्हटलं जाऊ दे आता बोलवूया, आता जेवायलाच घालूया एकदा म्हणून सांगितलं. शोभाताई, हा गालीच्यावर चहा सांडलाय, डाग पडलाय गालीच्यावर.
काय अगं बाई चहाचा डाग निघत नाही गालीच्या फेकावं लागल. हा फेकावं लागल. ए काय फेकावं लागेल? तुझं लक्ष कुठे असतं? आणि लय नाही ते बघा ते बघा चहा सांडलाय. ते तिकडे तिकडे बघा ना तिकडं. ते ग ताई इथंच आहे. अगं बानू कुठे डाग? इथे तिथे कुठेच टाक नाहीये. गालीचा चहा पितो की काय? काय चाललंय तुझं? हा मस्करी करतेस माझी? या पुढे अशी माझी मस्करी केलीस ना याद राख. ए अंजे चल साडी इस्त्रीला द्यायचे. हा ठीक आहे. काय इथे चाललंय ना काय कळतच नाही बाई. सकाळपासून नुसती गोंधळ घालते. गालीच्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला ना काय आमचं गायब करते. ए काय चाललंय तुझं? शांत बस एका जागी. आता कसं? असंच शांत बसत जा, माझं ऐकत जा. काय चाललंय तुझं? तुला शांत बसायला सांगितलं ना. ए कुठं चाललाय? कुठं चाललाय? कुठं चाललाय तू? थांब ना. थांब थांब थांब. कशाला एवढा त्रास देतोय? जरा शांत बस की. ताई ही टिकली लावा ना, ती छान दिसल. काय चाललंय? टिकली लावतीये? तूच दिलीस ना आता? नाही नाही तुम्हाला नाही. तुझं काय चाललंय सकाळपासून? लक्ष नाहीये तुझं? तब्येत बरी आहे ना? हा हे घे पिन लाव. हा ऐक देवा, अगं लागले मला पेन. भानू काय झालंय तुझं? लक्ष कुठे तुझं? ताई ताई म्या मुद्दाम नाही केलं. काही ऐकायचं नाही मला. घराच्या बाहेर जा. म्या बाहेर हो. मुद्दाम नाही केलं. बाहेर हो, चल. बाहेर हो तू आधी. हो बाहेर. ताई, त्याशिवाय तुला कळणार नाही. बाहेर जा. तिथे उभी राहा. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत घरात यायचं नाही. हीच तुला शिक्षा. ताई माझं ऐकून तर घ्या. तू या गालीच आणि शोभाताईंना काही केलं तर
द्या. काय आहे यात? अहो ते आमच्या बुटीक मधल्या बायका घरी येणार आहेत ना, म्हणून पावभाजी वगैरे करण्यासाठी सगळं साहित्य आणलंय. हा. अरे च्या, सरबत आणायचं राहिलं, मी जरा जाऊन सरबत घेऊन येतो. हा. मला फोन द्या ना तुमचा. फोन हा हा घे, हा घे. हा. आणि बॅग बी द्या. बॅग कशाला घेऊन अहो चाललाय? तुम्ही द्या द्या. मी आलोच. बरं. माया मॅडमना फोन लावून सांगते आज येऊ नका. त्या आल्या ना तर प्रॉब्लेम होईल. शोधायची गरज नाही पडली. म्हात्रेचा फोन आहे बघ ना. हॅलो म्हात्रे. हॅलो माया मॅडम, तुम्ही आज येऊ नका. म्हात्रे आहो आम्ही पोहोचलोत तुमच्या घरी. पण तरी तुम्ही आज येऊ नका, परत कधीतरी या. नंतर कधी? ते आपण नंतर ठरवूया. म्हात्रे असं काय करताय तुम्ही? तुम्हाला एकदा सांगितलं ना आज येऊ नका, मग येऊ नका. म्हात्रे हॅलो हॅलो हॅलो. काय ग माया, काय झालं? अगं म्हात्रेंचा फोन होता, ते म्हणतात आता येऊ नका माझ्या घरी. हो ना, असं कधीच म्हणणार नाही. म्हणजे आम्ही खोटं बोलतोय? मॅडम वा म्हात्रे वा, चांगली पद्धत आहे ही घरी बोलवून अपमान करण्याची. काय झालं मॅडम? काय झालं म्हणजे आता काही झालेलं नाही असं आव आणू नका म्हात्रे. पण काय झालं काय? म्हात्रे तुम्ही मला फोन केलात आणि काय म्हणालात? काय? म्हात्रे तुम्ही मला फोन केलात आणि म्हणालात आत्ता घरी येऊ नका. पण मॅडम मी असला कुठलाच फोन केलेला नाही. म्हात्रे हा बघा, हा तुमचाच नंबर आहे ना? हा हो. मग याच नंबरवरून फोन आलेला मला. या नंबरवर? पण माझा फोन. म्हात्रे हा तुमचाच नंबर आहे ना? बोला ना. हा हो. काय ग, काय बघतेस? अगं माया, क्रॉस कनेक्शन लागतं. हा आल्या वाटतं या. ताई मालकाने हे दिलं आहे तर मी आठ ठेवून येते. नको नको नको, मी ठेवते ते इकडे. इथून हल्लीच तर याद राख. होतं असं कधी कधी, मुद्दाम कशाला कोणी काही करेल. विजया मॅडम, अहो म्हात्रेंचा आवाज मी चांगलाच ओळखते. आणि समजा क्रॉस कनेक्शन जर लागलंच असतं तर समोरच्याने रॉंग नंबर म्हणून सांगितलं असतं. ते काही नाही, आता मी म्हात्रेंच्या घरी जाणार नाही. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. अहो पण अगं माया, असं काय करते? एकतर आपण पहिल्यांदा असं काहीतरी प्लॅन ठरवलाय आणि तू आता. प्रिया, म्हणजे तुला म्हणायचं हे सगळं मी करते? अगं हे सगळं म्हात्रेंमुळे होत आहे. प्रिया अगं तुला कळत कसं नाही? म्हात्रेंनी माझाच नाही तर आपल्या तिघींचाही अपमान केलाय. मी जाते. एक मिनिट थांब. काय रे, तू हिला फोन केला होतास का? म्हात्रे तुम्ही असं वागाल ना, असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. अहो आम्हाला घरी बोलवायचंच नव्हतं तर इथे बोलून अपमान का केलात? मलाही आता यांच्याकडे जायचं नाहीये. चल ग माया. चल. आणि विजया मॅडम, एवढा अपमान होऊन सुद्धा तुम्हाला इथे थांबायचं असेल ना तर तुम्ही थांबा, पण यापुढे आमच्याशी बोलू नका. चल ग माया. विजय मॅडम तुम्ही तरी. मला तुम्ही माझ्या आवाजात माया मॅडमला येऊ नका असं म्हणाला. का केलं तसं? घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करणं योग्य नाही. मला माझं ऐकून तर त्या गालीच्या मुळे मालकांचं मन दुखवलं गेलं. मालकांना वाईट वाटलं. कधी नाही तर शोभताईंनी मला घराबाहेर काढलं. समजा ना त्या गालीच्यामुळे झालेलं आहे. म्या ना त्या गालीच्याला सोडणारच नाही. आता काय बी झालं ना तरी म्या त्या गालीच्याला घरातून हकलून देणार.